हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? तर आज होती माझी ॲनिव्हर्सरी आणि मी छान अशी रेडी होऊन किचनमध्ये गेले, कारण मी आज साडी घातली होती आणि आज माझी ॲनिव्हर्सरी होती. तर काहीतरी स्पेशल बनवायचं होतं. मग विचार केला की मी आता नूडल्स बनवते. तुम्ही कशी नूडल्स बनवता मला नक्की कमेंट्स करा. आणि आज माझी रेसिपी बघा, मी पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून थोडंसं पाणी बॉईल होऊ दिलं आणि आज नूडल खायची खूप इच्छा होत होती, म्हणून म्हटलं चला ठीक आहे, आज स्पेशल आहे तर स्पेशलच बनवूयात. सो किचनमध्ये बघा माझी हालत कशी होते आणि गरमीला तर माझे हाल बेहाल होतात किचनमध्ये. तर पाणी थोडंसं बॉईल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी नूडल्स मोडून टाकले, कारण ते पूर्ण जेव्हा असतात ना तेव्हा मुलांना खाता येत नाहीत. मग मी त्याला तोडून टाकले, म्हणजे ते थोडे बारीक बारीक होतात. जोपर्यंत हे नूडल्स चांगले असे मोकळे होत नाहीत तोपर्यंत त्याला छान असे बॉईल करून घ्यायचं. नंतर मी त्याच्यामध्ये थोडेसे गोबी टाकणार आहे, कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची, सोया सॉस, चिली सॉस आणि नूडल्सचा मसाला मी रेडी करून ठेवलेला आहे. सो जेव्हा ते बॉईल होतात तेव्हा मी त्याला थंड पाण्याने धुवून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये तेल टाकून ते थोडंसं असं मोकळे करून घेतले, म्हणजे ते एकमेकांना चिपकणार नाहीत. आणि छान त्याला फोडणी देऊन मी नूडल्स तयार केलेत. आणि बघा माझ्या किचनची हालत, कढईमध्ये कमी आणि खाली जास्त पडलेत. आणि आवाजावर जाऊ नका, माझी तब्येत बरोबर नाही आहे, मला खूप सर्दी झाली, माझा गळा पण बसला आहे. सो मग छान नूडल्स वगैरे तयार केले आणि जेवायला घेतले. मग मी सगळ्यांना विचारत होते काही कमी झाले का, आणि थोडी कन्फ्यूज पण होते, जमलेत का नाही. पण जेव्हा खाल्ले ना तेव्हा खरंच खूप छान झाले होते. तुम्ही कसे तयार करता मला नक्की कमेंट्स करा आणि या नूडल्स खायला. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा. बाय बाय, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.